त्यांच्या वाणीतून आपण पाहिलं आणि आता मात्र सामना सुरू आहे. साई सिद्धी अंधेरी विरुद्ध S9 बॉईज अंधेरी प्रशांत चषक मॅच नंबर 4. यावेळेस वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न आहे, निघून जाणाऱ्या मैदानाच्या बाहेर येतोय. विकेटचा पतन बॉक्स आउटच्या रूपामध्ये लागतोय. पहिला झटका, पहिला हादरा साई सिद्धी अंधेरी या संघाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन गॉन. न्यू बॅटर प्रथमेशला आपण पाहतोय. प्रथमेश वरती जबाबदारी आहे. राईट हँडेड बॅटर म्हणून तो ओळखला जातो. आता मात्र त्या जबाबदारीचं ओझं त्याला पेलावं लागणार आहे. आल्या आल्या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, रनआउटची संधी, खतरा, डायरेक्ट हिट, ऑलवेज डेंजरस. फलंदाज प्रथमेश आल्या पावलाने मैदानाच्या बाहेर गॉन. दिनाकरच्या माध्यमातून अप्रतिम थ्रो, वन टॅप, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. कौतुक करावं लागेल. कलेक्शन नंतर मात्र एक स्टंपचा वेध घेणं सुद्धा कठीण असतं. याच्यासाठी तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळाव्या लागतात. डायरेक्ट हिट मात्र आपण पाहिलं, सरळ त्रिफळांचा वेध घेतला. नॉस्ट्रायकर एंड वरती प्रथमेश आल्या पावलाने माघारी. न्यू बॅटर नॉस्ट्राईक एंड वरती राजन, स्ट्राईक एंड वरती आपल्याला गणेश दिसणार आहे. साई सिद्धी अंधेरी टॉस गमावल्यानंतर मात्र फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसते अजूनपर्यंत थोडासा प्रवास खडतर आहे. पहिल्या चेंडूवरती डिक्लेअरची धाव, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट आपण पाहतोय. चला स्पीडअप करायचं प्लीज. इथे मात्र अजून एक बॉक्स आउटच्या रूपामध्ये गणेशला सुद्धा जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. प्रशांत चषकाच्या होर्डिंगला, मुख्य पाहुण्यांच्या होर्डिंगला सलामी देत येतो हा विकेटचा पतन गॉन. चांगला षटक इथे मात्र आपण पाहतो. हा सुद्धा थोडासा गुडलेनचा चेंडू होता आणि आता मात्र आपण पाहतोय अंडरम क्रिकेट मधला अजून एक लखलखता सितारा मिस्टर दीपलला आपण पाहतोय. पच्ची नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी ज्या खेळाडूला भेटली, अंधेरी मधला सितारा मात्र आज दाखल झालाय. आज मात्र त्याच्याच वरती सुद्धा जबाबदारी असणार आहे. साई सिद्धी अंधेरी मध्ये आपण त्याला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. मोठमोठ्या संघामध्ये ज्याची वर्णी लागली, असलफा सारख्या मोठ्या संघामध्ये सुद्धा त्याला आपण अनेक वर्ष इन ऍक्शन मध्ये पाहिलं. आज मात्र प्रशांत चषकामध्ये S9 अंधेरी या संघाकडून त्याला इन ऍक्शन मध्ये पाहतोय. परंतु जबाबदारीच याच्यावरती आहे. त्या जबाबदारीच्या त्या संधीचं सोनं त्याला करावं लागणार आहे. दीपल इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला दिसणार आहे. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. हलक्या हाताने आपण पाहिलं साई सिद्धी अंधेरी संघाच्या खात्यामध्ये अजून एक धाव ऍड ऑन होणार आहे. धावफलकाचा विचार केला, धावफलक आपण पाहतोय. 2 या आकड्यावरती गडींचा विचार केला, 3 गडी बाद झाल्यात. इथे मात्र चेक केलं जातंय. फलंदाजाच्या स्टान्सला रीड करण्याचा प्रयत्न मात्र आपण पाहिला. थोडंसं इथे मात्र वाईट चेंडू आहे. इथे मात्र वाईट चेंडू. अशाच एक्स्ट्राची गरज कुठेतरी मात्र साई सिद्धी अंधेरी या संघाला आहे. यावेळेस दीपल यासाठीच मात्र ओळखला जातो. येतोय मात्र दणदणीत, दमदार, असरदार प्रशांत चषकाचा चौकार. सात धावा धावफलकावरती आहे, 3 गडीच्या मोबदल्यावरती. मी आधीच म्हटलं की दीपलगड अनुभव. चला स्पीडअप करायचं, वेळेचं बंधन आहे. 7 धावा धावफलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. सात धावा धावफलकावरती आहे. 7 ऑन द स्कोर कार्ड टॅली.
दिनकरला आपण पाहतोय. इथे मात्र पंचांचा इशारा, नो चेंडू आहे. प्रयत्न तर तिथे झालेत आणि धावा वाचवल्यात. नो +1, 1 के साथ 1 फ्री. धावांचा विचार केला या नो +1 ने धावफलक आता मात्र जाऊन पोहोचणार आहे तब्बल 9 या आकड्यावरती. 9 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र पॅडासिवचा प्रयत्न, दीपल टू बाउन्स, चेंडू निघून जाणार आहे, सीमारेषेच्या बाहेर येतोय. प्रशांत नावाचा अजून एक दमदार असरदार चौकार. आणि का मायक्रोफोन वरून माझ्या नावाचं स्तुती सुमन उधळलं गेलं याचं प्रात्यक्षिक मात्र या फडक्याच्या माध्यमातून दीपलने दाखवलंय. काय लाजवाब स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. अनेक मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपण त्याला अनेक वर्षापासून इनॅक्शन मध्ये पाहतोय. तोच दीपल मात्र आज प्रशांत चषकामध्ये स्वतःच्या संघाचा तारणहार म्हणून उदयास येईल की काय पुन्हा एकदा हे सुद्धा बघण्यासारखं आहे. कारण 2 चौकार त्याच्या फळीतून आलेत आणि अशाच पद्धतीच्या फलंदाजीची गरज मात्र साई सिद्धी अंधेरी संघाला होती, कारण अर्ली स्टेजेसवरती विकेट गेलेत. इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लासिकल ऑफ कट. टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमधल्या दिशेने आला, सरळ त्रिफळांचा वेध घेतला. खूप की फॅक्टर विकेट होती. दीपल सहज सुंदर बॅटिंग करण्यासाठी ओळखले जातात, परंतु दीपल यांचं जे सुरक्षा कवच ते भेदताना इकडे पाहायला मिळाले. जो टर्न झालाय बॉल, जो काबिले तारीफ होता आणि म्हणूनच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. एक महत्त्वाची विकेट घेतली आहे त्यांनी इकडे. 13 धावा धावफलकावरती आहेत. दिनकर मात्र कमबॅक केलंय. थोडंसं विचार केला अर्ली स्टेजेसवरती, एक्स्ट्राच्या माध्यमातून धावा खर्च केला, एक चौकार आला, परंतु त्यानंतर कमबॅक केलं. चांगला लाईन लेंथ वरती जर आपण गोलंदाजी केली, संयमी गोलंदाजी केली, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणील दाखल होते. धावफलक 13 या आकड्यावरती आहे. 13 ऑन द स्कोर कार्ड टॅली. अजूनही येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. 2 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत झालाय. येणारे 4 चेंडू अजून या षटकातील बाकी आहेत. उर्वरित 4 चेंडूवरती आपल्याला मोठे फटके खेळावे लागतील, कारण धावफलक विचार केला 13 या आकड्यावरती आहे. थोडंसं स्पीडअप करायचं. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहतोय. प्रणील आणि दुसऱ्या बाजूला राजन, असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅकफूट वरती कट करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. 1 धाव परिपूर्ण होईल. जिथपर्यंत कलेक्शन केलं जाईल रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 1 धाव येते. एका धावेने धावफलक साई सिद्धी अंधेरी संघाचं 14 या आकड्यावरती आहे. इथून मात्र पुन्हा एका छोट्या पार्टनरशिपची गरज साई सिद्धी अंधेरी संघाला, कारण अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. यावेळेस वेगा फडका खेळण्याचा प्रयत्न, पंचांना ऍक्शन मध्ये आणलंय, मजबूर केलंय. अवांतरचा इशारा करण्यासाठी वाईडच्या माध्यमातून अजून एक धाव. धावफलक जाऊन पोहोचणारे 15 या आकड्यावर. अगदी सरळ दिशेने खेळलेला फटका, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला थांबवलंय. चेंडूचा विचार केला. 4 चेंडूचा खेळ अजूनपर्यंत संपन्न झालाय. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. यावेळेस मनगडाचा वापर, खेळाडू मिड विकेट मध्ये आहे. जिथपर्यंत कलेक्ट करेल अजून एक धाव परिपूर्ण होतीये. दिनकरने चांगलं कमबॅक केलंय, कारण सुरुवात मात्र 9 चेंडूने झाली, चौकार आला त्यानंतर, परंतु काय कमबॅक केलं आणि कमबॅक महत्वाचं आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही येणारा शेवटचा चेंडू षटकातील शिल्लक आहे. सामना करेल तो प्रणील. शेवटच्या चेंडूवरती या षटकाच्या मोठा फटका आपल्याला पाहायला भेटेल का? लेफ्ट हँडेड बॅटर आहे. कव्हर्सवरती पूर्णपणे प्रोटेक्शन आपण पाहतोय. ऑफसाइड वरती प्रोटेक्शन आहे. मनगटाचा वापर मात्र या फटक्यामध्ये तो करेल का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. चेंडू पायावरती आदळतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई सिद्धी अंधेरी संघ आपण पाहतोय 16 या आकड्यावरती, 4 गडींच्या मोबदल्यावरती.
चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावफलकाचा विचार केला 16 धावा धावफलकावरती. थोडीशी गती द्यायची आपण आपल्या खेळाला, कारण वेळ मात्र कोणासाठी थांबत नाही. वेळेचं बंधन आमच्यावरती आहे. आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचंय. अजूनही या सामन्यानंतर तब्बल 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय निखिलला इंट्रोड्यूस करण्यात आलाय. वैयक्तिक दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि 3 गडी, अर्थातच एक गडी त्याच्यामध्ये रनआउटचा होता. इथे मात्र कुठेतरी डबल बॅट संपर्क झालाय. पंचांचा इशारा येतोय. हा प्रशांत चषकाचा अजून एक मच निडेड चौकार. 4 धाब्याने धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे. 20 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. हे षटक आपल्याला मोठं घडताना दिसेल का, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. ट्वेंटी ऑन द स्कोर कार्ड टॅली. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे सुद्धा स्क्वेअर कार्ड. चेंडू निघून जाणार आहे. चेंडू होईल फरार. धावा मिळतील पूर्ण 4 4 आणि 4. 4 धाव्याने धावफलक 24 या आकड्यावरती आहे. काय फलंदाजी करताना आपल्याला दिसतोय फलंदाज राजन. 11 धावा त्याच्या फळीतून अजूनपर्यंत आले. 4 चेंडू त्याने फेस केलेत आणि या महत्वाच्या 11 धावा आहेत. दीपल बाद झाल्यानंतर मात्र कोणत्या तरी एका फलंदाजाला जबाबदारी घेणं गरजेचं होतं. ती जबाबदारी मात्र कोणीतरी घेतली आहे राजनने आणि आता मात्र धावफलक जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. चौथा सामना साई सिद्धी अंधेरी नाणेफेकीचा कौल गमवून फलंदाजी केली. थोडेसे विकेट गेले आधीच्या काळामध्ये. त्यानंतर मात्र दीपलची चांगली फलंदाजी आणि आता मात्र राजन. अजून एक चांगला फटका अगदी सरळ दिशेने, परंतु पंच घोषित करतायत 1Dच्या माध्यमातून. ओव्हर द कर्टन जर चेंडू संपर्क झाल्याशिवाय ट्रॅव्हल झाला तर अर्थातच 1 धाव गणली जाते आणि तेच आपण पाहतोय. पद्मनाभ प्रभू सरांच्या माध्यमातून तो इशारा येतोय. धावफलक 25 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 षटकांचा सामना. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. अवंतरच्या माध्यमातून अजून एक धाव. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 26 या आकड्यावरती. 26 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र अगदी सरळ दिशेने फेकी खराब आहे. कलेक्शन तर चांगलं झालं, परंतु फेकी थोडीशी आपण पाहिलं वाईडिश, रेंज पासून लांब होती आणि त्याच्या मोबदल्यामध्येच राजनला मात्र भेटतोय जीवनदान आणि जीवनदान किती महागात पडेल हे मात्र येणारा काळ सांगणार आहे, कारण तो अजूनपर्यंत लयमध्ये दिसलाय. एक रनआउटची संधी आपण त्याला दिली आहे. धावफलकाचा विचार केला. धावफलक आपण पाहतोय 27 या आकड्यावरती आहे. तिसरा सामना आपण पाहतोय प्रशांत चषक 2024. दैदिप्यमान ज्याची देही ज्याची डोळा अशी स्पर्धा आपण पाहतोय. 13व पर्व या स्पर्धेचं पहिली रजनी आणि काय सामने अजूनपर्यंत घडलेत. वेगा फडका खेळण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत पुन्हा एकदा अवांतरच्या रूपामध्ये. 28 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडींच्या मोबदल्यावरती साई सिद्धी अंधेरी आता मात्र थोड्याशा मजबूत परिस्थितीमध्ये दिसते. इथे मात्र कव्हर ड्राईव्ह खेळाडू तिथे जाईना. त्या प्रयत्न चांगले झाल्यात. चेंडू सेव्ह केलाय का तर यस, धावा सेव्ह केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण इथे. एका धावेच्या मोबदल्यावरती धावफलक 29 या आकड्यावरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतो. निखिल 2 चौकार बॅक टू बॅक पहिल्या 2 चेंडूवरती आले, त्यानंतर स्वतःला सावरलंय निखिलने. अजूनपर्यंत या षटकामध्ये निखिलने 13 धावा खर्च केला. थोडंसं महागडं षटक आपण पाहतोय कारण 2 चौकार आल्यात. शेवटचा चेंडू मात्र निर्णायक असेल. इथे मात्र पंचांचा इशारा नो चेंडूचा आहे. नो चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली पंचांची कामगिरी सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये लावली आहे. पूर्ण ऑफिशियल पॅनल लेग अंपायरचं सुद्धा आपण पाहतो. त्यासोबतच पद्मनाभ प्रभू सर ऑफिशियल पंच या पंचांच्या जोडीने सुद्धा चांगली कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन, परंतु चेंडू निघून जाणार आहे. मनगडाचा वापर केला. फ्लिक ऑफ रिस्ट, चेंडू निघून जाणार आहे.
येतोय दमदार असरदार चौकार. धावफलक जवळ पोहोचणार आहे. साई सिद्धी अंधेरी 34 4 गडींच्या मोबदल्यावरती. आणि एक महागडा षटक आपण पाहिलं. तब्बल विचार केला षटकामध्ये धावा आल्यात 18 धावा आल्यात. महागडा षटक. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जवळ पोहोचते 34 या आकड्यावरती. अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती आपण कर्णधार सागरला पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक 34 या आकड्यावरती आहे. 12 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे. जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध साई स्ट्रायकर मलाड. फ्लिक केलाय. वॉड स्टॉप. इथे मात्र आपण पाहतोय संपूर्ण समर्पण. काय देखणं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. स्वप्नीलला आपण पाहिलं. उडता व स्वप्नील या चेंडूवरती आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून फोर्स 1 लाईव्ह आणि साई हेतवेच्या या चॅनलवरती सुद्धा आपण पाहतोय अप्रतिम क्षेत्ररक्षण. धावफलकाचा विचार केलाय. सिंगलच्या मोबदल्यामध्ये 35 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र अजून एक फुलरचा चेंडू आपण पाहिला. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव परिपूर्ण होती. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहे. सागरचं अजूनपर्यंत एक चांगलं षटक आपण पाहिलं. 2 चेंडू चांगले हाताळले आहेत. 36 धावा धावफलकावरती आहे. 36 ऑन द स्कोर कार्ड टॅली. प्रणील आणि राजनी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. धावा तर आल्यात. इथे मात्र फटका चांगला आहे. मनगटाचा वापर केला. पडाव स्वीप. चेंडू निघून जाणार आहे. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय अजून एक खणखणीत दमदार असरदार प्रशांत चषकाचा महत्वपूर्ण चौकार. 4 धावाने धावफलक 4 ने फ्लॉईल. धावफलक जाऊन पोहोचतोय 40 या आकड्यावर. इथे मात्र हलक्याने खेळायचं होतं. ढकलून खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणार आहे चेंडू. राजांचा मात्र अर्थातच एक शॉर्ट केमिओ इथे समाप्त होतोय. 2 चौकार त्याच्या फळीतून आले. चांगली फलंदाजी मात्र त्याने केली कारण कठीण काळामध्ये तो मैदानाच्या आतमध्ये आला होता आणि त्यावेळेस मात्र अर्थातच या धावांची गरज होती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप. धावफलक अजूनही स्थिरावलंय 40 या आकड्यावरती. संदीप आचार्यला आपण पाहतोय. अजून एक मोठं नाव अंडरम क्रिकेट म्हणा ओव्हरम क्रिकेट म्हणा या खेळाडूची अर्थातच सुद्धा चर्चा आपण अनेक वर्ष पाहिली. आज मात्र थोडंसं आपण पाहिलं बॅटिंग ऑर्डरमध्ये लोअर मिडल ऑर्डरमध्ये आपण येताना त्याला पाहतोय. आल्याला मात्र मनगटाचा वापर तर केलाय. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट जावं लागेल आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण ज्याने केलं स्वप्नील. काय फिल्डिंग केली आहे स्वप्नीलने. म्हणजे तिकडे फिल्डिंग अडवला बॉल त्याही वेळेला स्वप्नील होता. आता बॉल अडवला आणि एक स्टंप उडवलाय. वा स्वप्नील वा. आणि अर्थातच जिथे जिथे चेंडू जातो तिथे मात्र स्वप्नील भिंत म्हणून आज समोर आपल्याला दिसतोय. चांगली फिल्डिंग त्यानंतर मात्र त्याच वेगाने थ्रो करणं खूप कठीण असं अंडरम क्रिकेटमध्ये परंतु ते काम साजेसं करून दाखवलं. धावफलक अजूनही 40 या आकड्यावरती आहे. गडींचा विचार केला गडी बाद झाल्यात. 6 गडी बाद झाल्यात. आणि क्वचितच अशी महाराष्ट्रात मी कमिटी पाहिली आहे जी फिल्डरचा विचार करते. कारण
फिल्डरचा सुद्धा विचार करावा लागतो आणि प्रशांत चषकाचं हे आगळं वेगळं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. वा. आणि यासाठीच प्रशांत चषक ओळखला जातो. वेगवेगळ्या संकल्पना त्यांच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. प्रत्येक खेळाडूला कसं मात्र इथे प्लॅटफॉर्म देता येईल याची सुद्धा अर्थातच विचारपूस प्रशांत चषकाच्या माध्यमातून केली जाते. आणि तेच मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं. सुयोगचा जो स्टॉप टर्निंग पॉईंट ठरला त्याला मात्र आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. महत्त्वपूर्ण षटक हाताळताना आपल्याला दिसतोय सागर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. स्विच हिटचा प्रयत्न तर होता. पंच वळतायत. वाईड सुद्धा घोषित करणार आहेत. अजून एक एक्स्ट्रा धावफलक आता मात्र सुसज्ज स्थितीमध्ये 41 धावा धावफलकावरती आहेत. साई सिद्धी अंधेरी नाणेफेक गमावल्यानंतर मात्र पहिले एक ओव्हर थोडंसं स्ट्रगल करताना दिसली. अगदी पुन्हा एकदा सरळ बॅटीने कव्हर ड्राईव्हचा फटका. एक धाव परिपूर्ण होणार. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. त्याच्याच मोबदल्यामध्ये आपण पाहिलं अजून एक धाव. 42 धावा धावफलकावरती आहे. स्ट्राईक सुद्धा स्वतःकडे ठेवली आहे. रेडी राहायचं कर्णधार जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध साई स्ट्रायकर मलाड. राजन मात्र आपण पाहतोय अजूनही आपल्याला दिसतोय ज्याच्या फळीतून 10 चेंडू मागे 19 धावा आल्यात. एका कठीण परिस्थितीमध्ये मात्र तो मैदानाच्या आतमध्ये आला. चांगली पार्टनरशिप त्याने मात्र समोरच्या खेळाडू सोबत केला आणि स्वतःच्या संघाला मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आता मात्र नेऊन सोडलंय. शेवटचा अंतिम षटक धावफलक साई सिद्धी अंधेरी 42 या आकड्यावरती आहे. 6 गडीच्या मोबदल्यावरती. गोलंदाजी मार्कवरती मिस्टर सुमितला आपण पाहतोय. शेवटचं अंतिम स्लॉकचं षटक महत्त्वपूर्ण असणार आहे. कर्णधार रेडी राहायचं आपण जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध साई स्ट्रायकर मलाड. शेवटचं अंतिम षटक. गोलंदाजी मार्कवरती सुमित. इथे मात्र पुन्हा एकदा मनगडाचा वापर तर केलाय. बॉटम हँडचा चांगला वापर. एका धावेने धावफलक पुढे सरसावला जाणार आहे. 43 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ जिथे एका बाजूला साई सिद्धी अंधेरी फलंदाजी करताना आपल्याला दिसते. फ्रेश 9 बॉईज अंधेरी फिल्डिंगच्या पवित्रेमध्ये आपल्याला दिसते. शेवटचं अंतिम षटक येणारे 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इथे मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अजून एक अतिरिक्त धाव. ऑलरेडी धावा थोडेसे जास्त खर्च झाल्यात कारण अर्ली स्टेजेसवरती आपण पाहिलं 3 गडी बास झाले होते. आता मात्र 44 वरती 6 गडी बास झाले. चांगला कमबॅक इथे म्हणता येईल साई सिद्धी अंधेरी संघाकडून. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त खेळून काढलंय. एक धाव पुन्हा एकदा परिपूर्ण होणार आहे. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे ज्या धावांची गरज होती त्या धावफलक अजूनपर्यंत आपण गाठला. इथून मात्र धावफलकाला चालना देणं गरजेचं आहे. धावा कंटिन्यूस येणं गरजेचं आहे. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका आणि सिंगल डबलने मात्र मॅच आणि स्कोर कार्ड मात्र चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे. इथे मात्र चांगला फटका. अजून एक चांगला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. साईला आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थातच फिल्डिंगचं स्टेज एक वेगळ्या लेवलवरती सेट करताना आपल्याला ओपन लॉटमध्ये खेळाडू दिसलेत. साईच्या माध्यमातून अजून एक चांगला सेव्ह आणि असे सेव्ह आपल्याला मात्र सामन्यामध्ये 7 ते 8 धावा समोरच्या संघाला कमी करून देतात आणि आपल्यासाठी धावफलक मापक बनवताना दिसतात. इथे मात्र एक्स्ट्रा बाउन्स खेळाडू तिथे तैनात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. स्ट्राईक एंड सुद्धा रोटेट करण्याचा प्रयत्न केला. स्ट्राईक एंड रोटेट आणि त्यासोबतच धाव. नजर हटी दुर्घटना घटी. आखो ही आखो में इशारे आणि दुसरी धाव होतीये कंप्लीट. आणि याच धावा स्ट्राईक एंड रोटेटच्या माध्यमातून सुद्धा महागात पडणार आहेत. स्ट्राईक एंड वरती आता मात्र राजनला आपण पाहतोय. राजनच्या फळीतून चौकार 2 ला आले आहेत. धावफलक 47 ऑन द स्कोर कार्ड टॅली. इथे मात्र फटका चांगला. स्ट्राईक एंड रोटेशन झालं. राजन मात्र लगावतोय दमदार असरदार चौकार. 51 ऑन द स्कोर कार्ड टॅली. जर मागच्या चेंडूवरती जर स्ट्राईक एंड रोटेट झालं नसतं तर कदाचित हा चौकार आला नसता. परंतु मैदानाच्या आतमध्ये खेळामध्ये जर तरला महत्व नाहीये.
वैयक्तिक राजांच्या फळीतून 14 चेंडू मागे 26 धावा आल्यात. एकतर्फी लढत आपल्याला तो देताना दिसतो. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मॅन टू वॉट आउट राजन. इथे मात्र अजून एक चांगला फटका. खेळाडू तिथे तैनात आहे. 52 धावा धावफलकावरती आहे. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला राजांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. 15 चेंडू मागे मच नीडेड 27 धावांची पारी आपण त्याच्या फळीतून पाहतोय. चला टॉस साठी यायचंय जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध साई स्ट्रायकर मलाड. 53 धावांचा पाठलाग करायचा या सामन्यामध्ये S9 बॉईज अंधेरी संघाला. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. विजयासाठी धावांचं लक्ष 53 धावांचं लक्ष आहे आणि या 53 धावांचा पाठलाग कसा होणार ते आपल्याला पाहायचं आहे. जाऊयात त्या अगोदर नाणेफेकीच्या कौलाकडे. चला नाणेफेकीच्या कौलासाठी यायचंय. एका बाजूला जॉर्ज 11 कल्याण तर दुसऱ्या बाजूला साई स्ट्रायकर मलाड. चला ऑफिशियल प्लीज आमच्यासोबत जोडलं जायचंय नाणेफेकीच्या कबलासाठी. थोडंसं टॉस बॉक्स सुद्धा रिकामी करायचं. प्रेक्षक राजा मात्र जिथे जागा भेटेल तिथे मात्र आपण पाहतोय खच्च भरलेलं मैदान. महत्वाचा सामना आहे. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना असणार आहे जॉर्ज 11 कल्याण विरुद्ध साई स्ट्रायकर मलाड. अर्थातच आपण पाहतोय साई स्ट्रायकर मलाड कॉल करणार आहे. प्लीज सर आपल्याला विनंती असेल. प्रशांत चषक कॉल आहे. 13वं वर्ष कॉल आलाय. धन्यवाद सर आपण स्थानापन्न व्हायचंय. तर नक्कीच रोहन टॉस जिंकलाय नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्याच्या अगोदर या स्पर्धेबद्दल काय म्हणशील. आयोजन नियोजन पब्लिक काय म्हणशील या स्पर्धेबद्दल. नक्कीच खरंच खूप सुंदर आयोजन केले आणि दरवर्षी आयोजनचा स्तर वाढत चाललाय आणि त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांच्या टीमला मी खरंच धन्यवाद बोलून की एवढी सुंदर टुर्नामेंट आयोजन करून इथं आम्हाला संधी देतात खेळायची. आता मात्र नाणेफेकीकडे वळूया. टॉस तू जिंकलाय. अजूनपर्यंत भरपूर सामने या मैदानावरती तू लाईव्ह सुद्धा पाहिली आहेत. तर काय डिसिजन असणार आहे तुझं. आम्ही फिल्डिंग येणार आहे. फिल्डिंग घेतली. ऑल द बेस्ट असेल तुला तुझ्या सामन्यासाठी. वळूया मलाड संघ नाणेफेकीचा कौल आपण गमावला. जर जिंकले असतं तर काय घेतलं असतं. आम्ही जर टॉस जिंकलो असतो तर आम्ही बॅटिंगच घेतली असती. तसं बॅटिंग तर आता तुम्हाला भेटली आहे. समोर मात्र थोडासा बलाढ्य संघ आहे. तुम्ही सुद्धा तितकेच पारंगत आहात. तर किती धावा करण्याचा प्रयत्न असणार आहे. आम्ही आमच्यातर्फे 40-45चा टार्गेट विचार करून चालतोय. आता बघू क्रिकेट आहे काही होऊ शकतं. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न. प्रशांत चषक 2024 या संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल तुझं काय मत आहे. कसं वाटते तुला ही स्पर्धा अजूनपर्यंत आणि खेळण्यासाठी किती उत्सुक आहे. उत्सुकता आता आमची गेल्या वर्षीपासून होती पण आता आम्हाला यावर्षी चान्स मिळाला. तर बघू क्रिकेट आहे काय होतं काय होऊ शकतं आणि आयोजक खूप सुंदर केलेलं आहे. आम्ही दरवर्षी इथे मॅच बघायला येतो. चला नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुला सुद्धा तुझ्या सामन्यासाठी. तर टॉस बॉक्स मधून मात्र न्यूज येते जॉर्ज 11 कल्याण संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि साई स्ट्रायकर मलाड या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय. जाऊया रनिंग सामन्याचं धावतं वर्णन घेऊन. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट सन्माननीय आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर ओव्हर टू यू. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. निखिल आणि सुमित सहारगाव परिसरातील एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अंधेरी परिसरातील 20 मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपवायची आहे याची नोंद घ्या. साई सिद्धे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन बॉलिंगसाठी आलेत. रितेश राव पहिले षटक घेऊन आलेले आहेत. स्ट्राईकवर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला सुमित. निखिल आणि सुमित ही जोडी आलेली आहे. प्रशांत चषक शिवबा आपण प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी शिवबा प्रतिष्ठान यांचं हे मोठं आयोजन पाहतोय. प्रेक्षकांनी मात्र मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आताही गर्दी केलेली आहे. रितेश यांना गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 53 धावांचं लक्ष आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. काही चौकार आले तर मॅच बनू शकते आणि ते प्रयत्न करावे लागतील. दुसऱ्या डावाला सुरुवात. प्रशांत चषक
पहिला बॉल अतिशय वेगात त्याला समोर पाठवलाय. बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि जिकडे पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला तिकडेच वेग थोडासा कमी झाला, नाहीतर पहिल्याच बॉलवर चौकारही येऊ शकला असता. खूप चांगलं आयोजन पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी प्रेक्षक गॅलऱ्या पाहायला मिळत आहेत. चांगलं आयोजन, नियोजन या सगळ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये आणि विशेष म्हणजे हे 13वं पर्व आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, परंतु सुमितलाही प्रयत्न करावे लागतील निखिलच्या जोडीने. कांदिवलीमधील स्पर्धा आपण पाहतोय. मुंबईकरांचं आवडतं क्रिकेट आपण पाहतोय. यावेळेला वेगात चेंडू आलाय. खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला. एक धाव मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रशांत चषक मुंबईकरांचं क्रिकेटवर असणारं प्रेम आणि मुंबईकरांचं सर्वात लाडकं आणि सर्वात जवळचं क्रिकेट म्हणजे अंडरआर्म क्रिकेट. असा मुंबईकर सापडणार नाही ज्यांनी बॉक्स क्रिकेट किंवा हे क्रिकेट खेळलेलं नाहीये. एक वेळेस ओव्हरआर्म नाही खेळलं, परंतु अंडरआर्म सगळ्यांनी खेळलंय. यावेळेला चांगला फटका, फिल्डिंग केली आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील तिकडे पाहायला मिळालं. सुमित 8व्या बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर, परंतु गोशांकित क्षेत्रात हा चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. 4 धावा धावफलकावर. चार धावा धावफलकावर आहेत. पाठलाग करायचा मात्र या ठिकाणी 53 धावांचा, म्हणजे जवळपास 11ची सरासरी आहे प्रति षटकागणिक. आणि इकडे एक चांगला बॉल पाहायला मिळाला रितेशकडून. बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्नही झाला. खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मैदानाच्या 3 बाजूला असणारा चौकार, एक पडदा आहे जवळपास 2-2.5 फूट उंचीचा आणि त्या पडद्याच्या वरून बॉल गेला टप्पा पडून तर मात्र एकच धावा असणार आहे. समोर खेळला पुन्हा एकदा समोरचा फटका पायाने अडवलाय. 2 वेळा अशा प्रकारचे प्रयत्न इकडे झाले आणि एका धावीने धावसंख्या पुढे जाते. 5 धावा धावफलकावर आहे. पहिली ओव्हर संपली आहे. 53चा करायचा पाठलाग. 4 ओव्हरमध्ये अजूनही 47. या अगोदरच्या मॅचमध्ये 4 ओव्हरला 46ची मॅच रंगली होती. आता 4 ओव्हरला 47 करायचे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिल्या षटकात थोडासा दबाव निर्माण केला आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येत आहेत अभिजित दोडके, मानपूरचा स्टार खेळाडू, ज्याला आपण मागील काही वर्ष खूप चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालंय. अब्बू या नावाने सुप्रसिद्ध असणारा हा खेळाडू. पहिला बॉल मनगटी फटका खेळलाय ऑन साईडला. एक धाव मात्र तिकडे मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. टीम मध्ये जर पाहिलं तर गणेशला आपण पाहतोय. दीपल शहा सुद्धा या टीम मध्ये पाहायला मिळतात. सँडी पाहायला मिळत आहेत. एक चांगली स्टारकास्ट उभारली आहे, परंतु समोर सहारगावची मुलं सुद्धा आज चांगल्या खेळण्याच्या इराद्याने इकडे आलेली आहेत. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने गणेशच्याच दिशेने चेंडू टोलावलाय. एक धाव तिकडे मिळेल. राजन प्रजापती मात्र आज चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळाले. साई सिद्धी या संघाने देखील चांगलाच दबदबा निर्माण केला. आम्ही पाहिलंय मोठमोठ्या स्पर्धा या संघाला गाजवत असताना. यावेळेला वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. थोडासा वेग होता आणि इकडे फलंदाज माघारी परतील. अभिजितला यश मिळतंय. अभिजित चांगले खेळाडू तर आहेच आहेत, चांगले रील स्टार सुद्धा आहेत.
जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आनंद, चांगला बॉल टॅप केलाय, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. एका धावेने नाही काम चालणार. मॅच जर खुली करायची तर काही चौकार तुम्हाला खेळावेच लागतील. धाव फलक हा यस, धाव संख्या 8 वर जाते. लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करायचं असेल तर प्रयत्न करावे लागणार आहेत. निखिल जे सलामीला आलेत ते आता स्ट्राईकवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा अभिजित दोडके म्हणजेच अब्बू. यावेळेला पुन्हा मिड विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. 9 धावा आणि आता मॅजिक बॉल असेल आणि या टीमला मॅच मध्ये यायचं असेल तर या बॉलवर काहीतरी करावं लागेल. जर का पडद्यावर 6 आला तर 12 आणि चौकार आला तर 8. आउट झाल्यावर 4 मायनस. आणि हा नियम आज नाही तर कित्येक वर्षापासून आहे आणि हीच ओळख आहे. म्हणजे बऱ्याच काही नवनवीन गोष्टी आम्हाला प्रशांत चषकात आज आल्यानंतर शिकायला मिळाल्या. काही गोष्टींसाठी योग लागतो आणि तो योग मात्र माझ्यासाठी प्रशांत चषकाचा जुळून आलाय. एक दिवस का होईना. आनंदला प्रयत्न करावे लागतील. पाहूया, एक संधी आहे टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याची. यावेळेला समोर परंतु काहीच नाही. अभिजित बॉल अडवतायत आणि या 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. इकडे थोडासा दबाव वाढवला आहे कारण केवळ 9 धावा झाल्या आहेत. मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत आणि 44 रनची आवश्यकता आहे. मॅच आता थोडीशी लांबली आहे परंतु या प्रशांत चषकाविषयी नक्कीच काहीतरी बोलावंसं वाटेल. प्रेक्षकांसाठी असणाऱ्या प्रेक्षक गॅलऱ्या, चांगलं मैदान, त्याचबरोबर खास या स्पर्धेसाठी डिझाईन केलेल्या ट्रॉफीज असतील, हे लक्ष वेधून घेण्यासारखं होतं. आणि विशेष म्हणजे प्रशांत चषकाच्या आयोजन कमिटीमध्ये प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी, त्याचबरोबर जर पाहिलं तर शिवबा प्रतिष्ठानचे खूप मोठ्या संख्येने जे कार्यकर्ते आहेत, आयोजक आहेत, हे प्रत्येकाला जी एक भूमिका दिली आहे ती निभावताना पाहायला मिळत आहेत. ते खूप महत्त्वाचं होतं. आणि विशेष म्हणजे स्वतः पद्मनाभ प्रभू सर या स्पर्धेच्या टीम हँडल करताना सुद्धा पाहायला मिळाले. बाबू सर आणि या आयोजन कमिटीसुद्धा खूप मेहनत घेते आणि या स्पर्धेला आयोजित करते. म्हणजे एखादं युनिट आयोजन करणं छोटं असू देत मोठं असू देत सोपं नसतं. अजून पाकिस्तानला डिसाईड झालं नाही की मॅच कुठे ठेवायच्यात, दुबईला न्यायच्यात का सगळ्या तिकडे ठेवायच्यात. यस, खास दीपक गोलंदाजीसाठी आलेले आहेत. पनवेल परिसरातून आले तिकडे खेळण्यासाठी. फेकी केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा मी त्याचाच उल्लेख करेल, मॅच नाही संपली आहे परंतु तुम्हाला आता चौकारासाठी जावं लागेल कारण एकच विकेट गेलेली आहे. टीमला गरज आहे चौकारांची आणि चौकार आले तर टीम मॅचमध्ये येऊ शकेल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु दीपक चांगली गोलंदाजी करतायत, संधी नाही देत आहेत आनंदला. आनंदलाही प्रयत्न करावे लागतील आणि निखिललाही प्रयत्न करावेच लागणार आहेत कारण एखादा संघ ज्यावेळेला नवीन बनतो ना तर सहजासहजी त्यांना विजय नसतो मिळत परंतु आपण काय चुका झाल्यात त्यातून सावरावं लागतं आणि एक संच युनिट बनवावं लागतं. हा कोणताही संघ पहिल्या टुर्नामेंटपासून जिंकत नसतो, तो पहिला हारतो आणि त्यानंतर तो जिंकायला सुरुवात होते आणि जोपर्यंत आपण हारत नाही तोपर्यंत जिंकण्याचं महत्त्व कळत नाही. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर पिचिंग पंच पद्मनाभ प्रभू सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल घोषित होतोय त्यामुळे हरलं सुद्धा पाहिजे. जिंकणं काय असतं हे समजण्यासाठी यावेळेला फटका चांगला खेळलाय आणि धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात निखिल आउट.
स्वप्नील ज्याने फिल्डिंग करून मन जिंकली तोच स्वप्नील आलाय बॅटिंग करण्यासाठी. जोडीला आनंद आहेत. दीपक बॉलिंगला. पुन्हा एकदा तेच. सिमेंट विकेटवर सुद्धा खूप कमी वेळा आम्ही अंडरआर्म पाहिलंय. आज सिमेंट विकेटवर ते सुद्धा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक गॅलऱ्या मात्र खूप प्रभावित करताना पाहायला मिळाल्या. माझ्या मते रविवारी तर फुल असणार आहे सगळीकडे, परंतु आज पहिल्याच दिवशी लोकल टीम रविवारी म्हणजे रविवारी हंगामा आहे इकडे. कारण जो तो आपल्या टीमला ज्यावेळेला खेळत असतो आणि लोकल क्रिकेटमध्ये एक वेगळीच मजा असते, एक वेगळी ठसन असते. आणि ठसन नाही तर क्रिकेटमध्ये मजा नाही. मुळमुळीत क्रिकेट कुणाला आवडतं? क्या बात आहे. म्हणजे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीची टीमही पाहायला मिळेल. भावेश आलेत गोलंदाजीसाठी आलेत आणि पहिलाच बॉल सोयरे आलाय. चौथी ओव्हरला सुरुवात झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. मॅच आता औपचारिकतेकडे निघाली आहे, परंतु या ठिकाणी काही चांगले फटके खेळावेच लागतील. तुम्ही इकडे का आलात हे तुम्हाला दाखवावं लागेल. आणि इकडे एक धाव येते. स्वप्नील यांच्या बॅटमधून आली धाव पाहायला मिळाली. टप्पा पडतोय. त्यानंतर बॉल थोडासा जास्त बाहेर टर्न होतोय आणि त्यामुळे पंच आमच्याकडे वळलेत. या वर्षाच्या खूप साऱ्या आठवणी या स्पर्धेच्या आम्ही इकडनं घेऊन जाऊ आणि पुढल्या वर्षी येण्याची उत्कंठा मात्र लागेल. एवढं चांगलं आयोजन इकडे आम्हाला पाहायला मिळालंय. प्रयत्न करायचे कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतोय. पहिलेचं क्षेत्र निवडलंय. एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्या इकडे पुढे गेली आहे ती म्हणजे 20 धावांवर. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आणि शेवटचे 9 बॉल बाकी आहेत. चौकार, चौकार किंवा षटकार, कारण इकडे षटकार सुद्धा याची भाषा बोलावीच लागेल. वेग वाढवण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललंय. धावसंख्या एकने पुढे गेली आहे. अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता. 9 बॉल 32. हो हो हो, इकडे फसवलंय. पाठीमागे घेतला हा बॉल आणि यष्टीरक्षकांकडे पाठवला. स्वप्नीलला बाद व्हावं लागतंय. आणि अजूनही जर पाहिलं तर शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. प्रणव येतात बॅटिंगसाठी. आल्या आल्या पहिला एक कलात्मक फटका खेळला जरूर, परंतु तो जाईल फिल्डरच्याच दिशेने. एक धाव तिकडे मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये अंडरआर्म क्रिकेटमधल्या खूप साऱ्या ख्यातनाम स्पर्धा आपल्या भेटीला येतात. मेलविन ट्रॉफी येणार आहे, वाई कट्टा येणार आहे, सिद्धी पॅकर येणार आहे, SP चषक येणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत. आणि धावसंख्या झाली आहे 22. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 31. 6 बॉल 31. म्हणजे या येणाऱ्या कालावधीमध्ये भरगच्च अंडरआर्म क्रिकेट, माझ्या मते टर्फ फिल्डिंगची सुद्धा आणखी एक स्पर्धा येणार आहे. अशा खूप साऱ्या स्पर्धा येत आहेत. त्यामुळे ही संघ आता बनत आहेत. हंगामाची नुकतीच सुरुवात झाली आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अंडरआर्म क्रिकेट सुद्धा आपल्याला खूप चांगलं पाहायला मिळणार आहे. सगळ्या संघांना आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा असतील. सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा असतील. काही नवोदित खेळाडू देखील आम्हाला या हंगामात पाहायला मिळत आहेत. नो बॉल. एक गोष्ट थोडीशी जास्त आवडली म्हणजे पंच थोडेसे जास्त कडक शिस्तीत आहे तिकडे.
आणि पंच थोडेसे, म्हणजे माझं वैयक्तिक मत सांगतो, थोडेसे जास्त स्ट्रिक असल्यामुळे थोडंसं स्पिन थोडंसं जास्त पाहायला मिळू लागलाय, जो अलीकडे खूप कमी पाहायला मिळतो. ओहो, गोलंदाजाचं नशीब जोरावर आहे इकडे. केवळ औपचारिकता. प्रशांत चषकातील या महत्वाच्या मॅचकडे आपण आहोत. 53 धावांचा पाठलाग करत असताना मात्र साई सिद्धीच्या गोलंदाजाने सुद्धा खूप चांगली कामगिरी इकडे केलेली आहे. आजचा दिवस क्रिकेटवाला पाहायला मिळाला. अंडर आर्म क्रिकेट, बऱ्याच कालावधीनंतर मलाही समालोचन अंडर आर्म क्रिकेटमध्ये एक संधी मिळाली म्हणेल पुन्हा एकदा. आणि परंतु खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट, रोमहर्षक सामने आणि भव्य दिव्य आयोजन, प्रशांत चषकाचं, शिवबा प्रतिष्ठान आणि प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी, हे सगळं काही चर्चेत राहिलं आजच्या दिवसामध्ये. आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण येताना पाहायला मिळतोय या मॅचचा शेवट साई सिद्धी विजयाच्या उंबरठ्यावर. ओ राजन प्रजापती, या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुमची वाट पाहतोय. राजन, या खूप जबरदस्त कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी टीमला सुद्धा आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि चला राजन, यायचे आपण मॅन ऑफ द मॅचच्या मानकरी ठरतोय. राजनला आपण पाहतोय प्रशांत चषक 2024, महत्वाचा पर्व, महत्वाच्या सामन्यामध्ये जेव्हा संघ कठीण परिस्थितीमध्ये होता